प्रथमतः जी संवादाची शृंखला आपण महाराष्ट्र राज्य वधूवर सूचक ग्रुपच्या निमित्ताने सुरू केली होती. त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की आपल्या राज्यामध्ये खूप मोठी अशी दुःखद घटना घडल्यामुळं आपण थोडासा या शृंखलेला या ठिकाणी गॅप दिलेला होता आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर येताना आम्हाला विशेष समाधान लाभत आहे. तर आज आपण 2-3 गोष्टीवर या ठिकाणी संवाद साधणार आहोत. प्रथमतः मी आपल्याला ज्याप्रमाणे 25 ग्रुप दाखवण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण आपल्या महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपचा ग्रुप क्रमांक 21 या ठिकाणी आज बघणार आहोत. आणि हा ग्रुप बघण्याबरोबरच एक मोलाचा संदेश या निमित्ताने आपल्याला मी देणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मी सचिन मीरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव, पोस्ट कोळपेडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप. या ग्रुपची 50,000 सभासद संख्येकडे या ठिकाणी वाटचाल सुरू आहे. साधारणपणे 22,000 सभासद आपल्या ग्रुपला या ठिकाणी आज रोजी जॉईंट आहे आणि रोज साधारण 50-100 सभासदांची संख्या यामध्ये वाढ होत आहे. ही सगळी सभासद संख्या वाढवत असताना आपल्या सर्वांचं जे अमूल्य असं सहकार्य मिळत आहे त्याबद्दल प्रथमतः आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपल्याला मी आज ग्रुप क्रमांक 21 आज दाखवणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपचा हा ग्रुप क्रमांक 21 आहे. या ग्रुपची सभासद संख्या 187 आहे. आपण 25, 24, 23, 22 आणि 21 या नवीन हे ग्रुप आता आपण साधारणपणे 1 जानेवारीला या ठिकाणी सुरू केले होते. त्याची सभासद संख्या आता ग्रो हळूहळू होत आहे. परंतु ही सभासद संख्या आपण मागून पुढे आपल्याला दाखवित आणलेली आहे. तर आज ग्रुप क्रमांक 21 खरोखर कार्यान्वित आहे. त्याची सभासद संख्या 187 आहे. आगामी काळात आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा ग्रुप देखील या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. तर मी आपल्याला या ठिकाणी ग्रुप क्रमांक 21 दाखवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एवढ्या पारदर्शकपणे काम करणारी आपली एकमेव वधूवर सूचक शृंखला आहे. आणि आज एक अभिमानाची आनंदाची बाब या ठिकाणी घडलेली आहे, की आपल्या कामाची दखल घेऊन भरपूर आपल्या समाजातील लोक आम्हाला फोन करून, मेसेज करून या ठिकाणी शाबासकीची थाप देत असतात. या कामाला प्रेरणा देण्याचं काम आपल्या समाजातील काही विचारवंत मंडळी, काही चांगली मंडळी करत असतात. एका मेसेजच्या निमित्तानं आपल्या समाजाचे साहित्यिक असणारे मान्य श्री विजय शेंडगे सर यांचं माझं फोनवर बोलणं झालं आणि मी त्यांना सांगितलं, सर मला वाचनाची देखील प्रचंड आवड आहे. मग सरांनी आपल्याला काय केलं, तर त्यांनी एक आपल्याला अमूल्य अशी भेट दिली. मुलाच्या पंखात बळ भरण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक बापाला आणि आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे सर यांना समर्पित असणार एक शेंडगे सरांनी लिहिलेलं पुस्तक मला या ठिकाणी त्यांनी भेट दिलं. सरांची ही अमूल्य भेट आपल्याला या ठिकाणी आज प्राप्त झाली. सरांच्या मी ऋणात राहू इच्छितो. सर, आपण दिलेली ही भेट निश्चितपणे प्रेरणादायी आहे. आम्ही जे समाजाप्रती काम करतो त्या कामाला दिलेली ह्या शाबासकीची थाप आम्ही कधी विसरू शकणार नाही. आणि आज आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने द्यावायचा संदेश असा आहे, की बरेचसे लोक आम्हाला असं सांगतात, की आम्हाला ह्या जिल्ह्यातील स्थळ पाहिजे, त्या तालुक्यातील पाहिजे, त्या परिसरातील पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, की आपण जो बायोडाटा बनवणार आहात त्यामध्ये अपेक्षा ह्या कॉलममध्ये आपण स्पष्टपणे टाका. आपल्याला माळशिरस, नातेपुते किंवा सांगोला, बारामती, व्हॉटएव्हर, अमरावती, धुळे ज्या पण आपण परिसरातील असाल, आपल्याला पुणे स्थित, मुंबई स्थित, ठाणे स्थित जर स्थळ पाहिजे असेल आणि त्या मुलाचं मूळ गाव जर आपल्या गावाकडील पाहिजे असेल, तर अपेक्षा या कॉलममध्ये नमूद करा, की मुलाचे मूळ गाव या तालुक्यांमधले असावे. त्यांनी काय होईल, तेच लोक आपल्याला फोन करतील आणि आपले ऋणानुबंध होणे सोयीस्कर होईल. सुरुवातीलाच बायोडाटा टाकताना आपण ही माहिती नमूद करावी आणि व्यवस्थित असा बनवलेला बायोडाटा 94 21 58 27 16 या नंबरवरती पाठवा. आम्ही तो ग्रुपवर टाकू. आपली ही वाटचाल या व्हिडिओ सोबत दिलेली लिंक आज ग्रुप क्रमांक 21 ची असणार आहे. आपण काय करायचं आहे, की आपल्या नातेसंबंधातील, मित्र परिवारातील, धनगर समाजातील बांधवांना ती लिंक शेअर करायची आहे. म्हणजेच ते देखील या ग्रुपवरती सहभागी होतील. तसेच ग्रुपवरती जे ऍड बटन आहे, आपण जर नावावरती क्लिक केलं तर ऍड असा ऑप्शन येतो. त्या ऑप्शनवरती जाऊन आपण थेट आपल्या मित्र परिवाराला सहभागी करून घेण्यासाठी आपल्याला परवानगी या ठिकाणी आपण
दिलेली आहे. पुन्हा एकदा आमचं म्हणणं आपण ऐकून घेतलं आणि ही संकल्पना वाढवण्यासाठी आपण जे सहकार्य करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.